नमस्कार, रोशनीज रेसिपीजमध्ये पुन्हा आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटण दम पुलाव। त्यासाठी मटण घेतले आहे मी 300 ग्रॅमच्या आसपास। त्याला स्वच्छ धुवून हळद, मीठ, काश्मीरी लाल मिरची, एक छोटा चमचाभर आणि एक छोटा चमचाभर आलं लसणाची पेस्ट लावून मॅरिनेट करून घेतले आहे। आणि मटणा इतकेच म्हणजे 300 ग्रॅमच्या आसपास बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। आता गॅसवर मी एक पसरट भांडं ठेवून घेतलंय। त्यात आपण खडे मसाले घालणार आहोत। आधी तेल ठेवलंय तापायला। त्यात आता वेलची घालते मी 4, एक काळी वेलची घालते, 2 दालचिनीचे तुकडे घालते, 7-8 मिरे, 3 लवंगा, एक छोटं स्टारफूल, 3-4 छोटे तेजपानं आणि छान हे व्यवस्थित आपण तडकू द्यायचं आहे। आता ह्यात मी 3 कांदे कापून घेतले, ते घालते। कांदे उभे कापून घेतले। कांदे आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। कांदे आपले परतून झाले। आता पुन्हा एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट घालते मी। 1 चमचा पेस्ट आपण मटणाला लावून घेतली आहे, त्यामुळे आता ही एकच छोटा चमचा घालते। मटण बिर्याणी करताना भांडं पसरटच घ्यायचे, म्हणजे मटण त्यात चांगलं फ्राय झालं पाहिजे। एकतर मोठा कुकर घ्या किंवा हंडी घ्या, लंगरी म्हणतो ते घ्या। आता मी ह्यात मटण घालते। मीडियम फ्लेमवर आपल्याला मटण छान परतून घ्यायचे। एक 10 मिनिटं आपण मटणाला परतून घ्यायचे। मटण छान फ्राय झालंय। त्यात हळद घालते आता मी, एक छोटा चमचा लाल तिखट घालते, गरम मसाला किंवा कुठलाही बिर्याणी मसाला असेल तो टाकते, अर्धा छोटा चमचा जिऱ्याची पावडर टाकते, एक छोटा चमचा धण्याची पावडर टाकते आणि व्यवस्थित आपण हे परतून घेऊ। एका बाजूला मी पाणी ठेवलंय गरम करायला। आपल्याला यात गरम पाणी घालायचं आहे। आता मी यात फेटून घेतलेले दही घालते, दोन चमचे मीडियम साईजचे दही घेतले तुम्ही। आपण आपल्या मटणाच्या क्वांटिटीनुसार दही घालायचे। मसाला फक्त खाली लागता कामा नये। आता छान आपण दह्यालाही परतून घ्यायचं। कोथिंबीर घालते, आणि गरम पाणी घालते आता मी। आता आपण तांदूळ घेतले होते एक मोठी वाटीभर 300 ग्रॅमच्या आसपास, त्याच मोठ्या वाटीनुसार
पाणी घ्यायचं आहे, थोडं जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आता मटण शिजताना हे पाणी कमी होणार आहे. आता हे माझं पॅन मोठं आहे म्हणून मी याला झाकण लावून मटण ह्यातच शिजवून घेणार आहे. तुमच्याकडे तुम्ही जर लंगरी घेतली असेल किंवा हंडी घेतली असेल तर त्यात मटण शिजू देऊ शकतात किंवा मग कुकरला घालून ते शिजवून घेऊ शकता. आता मी झाकण लावून घेते आणि मटण आपल्याला 90% शिजवून घ्यायचे आहे. मटण छानपैकी शिजलंय आपलं. आता ह्यात मी टोमॅटो घालते, मोठे मोठे कट करून घेतलेत. 2 हिरव्या मिरच्या घालते. मीठ टेस्ट करून घ्यायचे आणि तांदूळ घालते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि भांडं जर पातळ असेल तर खाली तवा ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या पुलावला छान वाफ मिळेल आणि खालून लागणार नाही भात आपला. आता मी एक पातळ प्लेट ठेवते ॲल्युमिनियमची आणि त्यावर हे भांडं ठेवते. पाणी अगदी जर तुम्हाला कमी वाटत असेल तर पुन्हा थोडं गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता. आता फॉईल पेपरच्या मदतीने मी सील्ड करून घेणार आहे. फॉईल पेपर ठेवून झाकण ठेवून घेते मी आणि छान 10 ते 15 मिनटं आपण याला शिजू द्यायचं आहे. वाफ यात दाटू द्यायची आहे, म्हणजे आपला मटण पुलाव खूप छान होणार. दहा ते 15 मिनटं झाले. उघडून बघूया आपण. अगदी हळूच उघडायचं आहे कारण यात प्रचंड वाफ दाटलेली असते आणि चटका लागण्याची शक्यता असते. बघू शकता अतिशय सुंदर आपला मटण पुलाव तयार झाला आहे. अगदी मोकळा झाला आहे. भात आपला फुलला आहे छान आणि मटणही छानपैकी शिजलं आहे. गरम आहे तर आपण सर्व करून घेऊया. सर्व करून घेतलाय मटण दम पुलाव. नक्की रेसिपी ट्राय करा आणि रायत्यासोबत एन्जॉय करा. थँक्यू.